भारत जलप्रणालीतील हिमालयात उगम पावणाऱ्या नद्यांचा अभ्यास आपण केला. या व्हिडिओमधून आपण भारतीय द्वीपकल्पावर उगम पावणाऱ्या नद्यांची माहिती घेऊया. हिमालयातील नद्या आणि द्वीपकल्पावर उगम पावणाऱ्या नद्यांचा तुलनात्मक अभ्यास केल्यास या नद्यांची काही वैशिष्ट्ये लक्षात ठेवता येतील. हिमालयातील नद्या अतिउंच बर्फाच्छादित प्रदेशात उगम पावणाऱ्या या नद्यांना पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे तर उन्हाळ्यात बर्फ वितळल्यामुळे पाण्याचा पुरवठा होतो. पावसाळा, हिवाळा व उन्हाळा या तिन्ही ऋतूत पाण्याचा पुरवठा होत असल्यामुळे या नद्या बारमाही स्वरूपाच्या आहेत. या नद्यांच्या खोऱ्यात पुराच्या आपत्तीचा धोका जास्त असतो. हिमालयातील काही नद्या पूर्वेकडे वाहत जातात तर काही नद्या पश्चिम दिशेने वाहतात. पूर्ववाहिनी आणि पश्चिम वाहिनी नद्यांमधून हिमालयातील पाण्याचं विभाजन करणारा हिमालय हा भारतातील प्रमुख जल विभाजक आहे. याउलट द्वीपकल्पावर उगम पावणाऱ्या नद्यांना फक्त पावसाच्या पाण्याचाच पुरवठा होतो. त्यामुळे पावसाळ्यात दुथडी भरून वाहणाऱ्या या नद्या उन्हाळ्यात कोरड्या पडतात. हंगामी वाहणाऱ्या या नद्यांना पुराच्या आपत्तीचा धोका सहसा नसतो. पण ज्या नदीवर धरण बांधलेलं आहे त्या नदीला मात्र धरणातून पाण्याचा पुरवठा उन्हाळ्यात केला जातो. हिमालयाप्रमाणेच द्वीपकल्पावरील पश्चिम घाट, अरवली पर्वत, विंध्य पर्वत, सातपुडा पर्वत हे प्रमुख जल विभाजक आहेत. यापैकी पश्चिम घाट हा महत्त्वाचा जलविभाजक. द्वीपकल्पाच्या पश्चिम भागात असणारा पश्चिम घाट हा महत्त्वाचा जलविभाजक आहे. पश्चिम घाटामुळे कोकण आणि पठार असे दोन स्वाभाविक विभाग तयार झाले. पश्चिम घाटात उगम पावून पश्चिम दिशेने वाहत जाणाऱ्या नद्या पुढे जाऊन अरबी समुद्राला मिळतात. या नद्यांची लांबी कमी पण वेग मात्र जास्त असतो. वाशिष्ठी, शास्त्री, उल्हास, वैतरणा, सावित्री या पश्चिम वाहिनी नद्या आहेत. महाराष्ट्राप्रमाणेच केरळ, कर्नाटक आणि दक्षिण गुजरातमधील किनारी प्रदेशातील नद्यांचं गुणधर्म हे सर्वसाधारणपणे सारखेच आहेत. पश्चिम घाटात उगम पावून पूर्व दिशेने वाहत जाणाऱ्या नद्या पुढे जाऊन बंगालच्या उपसागराला मिळतात. कृष्णा, गोदावरी, कावेरी या नद्या पूर्ववाहिनी नद्या आहेत. पश्चिम वाहिनी आणि पूर्ववाहिनी नद्यांमधून पाण्याचं विभाजन करणारा पश्चिम घाट हा हिमालयाप्रमाणेच भारतातील प्रमुख जलविभाजक आहे. खंभातच्या आखाताला मिळणाऱ्या नद्या. तापी नदी सातपुडा पर्वतातील मुलताई येथे उगम पावणारी तापी नदी मध्य प्रदेश, महाराष्ट्र व गुजरात या राज्यातून ती वाहत जाते. सुमारे 702 किलोमीटरचा प्रवास करत ती खंभातच्या आखाताला मिळते. नर्मदा नदी मध्य प्रदेशाची जीवनरेखा समजली जाणारी नर्मदा नदी ही अमरकंटक या ठिकाणी उगम पावते. मध्य प्रदेश, महाराष्ट्र व गुजरात या राज्यातून 1320 किलोमीटर इतका प्रवास करत ती खंभातच्या आखाताला जाऊन मिळते. विंध्य पर्वतात उगम पावणारी मही नदी आणि अरवली पर्वतात उगम पावणारी साबरमती नदी याही नद्या खंभातच्या आखाताला मिळतात. याशिवाय राजस्थानमध्ये अरवली पर्वताच्या पश्चिम उतारावर उगम पावणारी लुनी नदी ही गुजरातमधील कच्छच्या आखाताला येऊन मिळते. उगमापासून काही किलोमीटर अंतरापर्यंत या नदीचं पाणी गोड आहे. मात्र बाडमेर जिल्ह्यात जमिनीतील मिठाचं प्रमाण जास्त असल्यामुळे या नदीचं पाणी खारं होतं. पाणी खारं असलं तरी या भागातील शेती व्यवसाय याच नदीच्या पाण्यावर अवलंबून आहे. आतापर्यंत आपण पश्चिम वाहिनी नद्यांचा अभ्यास केला. आता आपण पूर्व वाहिनी नद्यांची माहिती घेऊया. छत्तीसगडमधील बस्तर डोंगर रांगेत उगम पावणारी महानदी, त्र्यंबकेश्वर या ठिकाणी उगम पावणारी गोदावरी नदी, महाबळेश्वर या ठिकाणी उगम पावणारी कृष्णा नदी आणि ब्रह्मगिरी डोंगरावर उगम पावणारी कावेरी नदी या नद्या पूर्वेकडे वाहत जात बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतात. यापैकी गोदावरी, कृष्णा आणि कावेरी या तीनही नद्यांचा उगम हा पश्चिम घाटाच्या पूर्व उतारावर होतो. गोदावरी नदी
ही दक्षिण भारतातील एक महत्त्वाची नदी. या नदीला दक्षिण गंगा या नावानेही ओळखले जाते. महाराष्ट्रातील नाशिकजवळ त्र्यंबकेश्वर या ठिकाणी या नदीचा उगम होतो. महाराष्ट्रातून ती तेलंगणा, छत्तीसगड आणि आंध्र प्रदेश या राज्यातून वाहत जाते आणि सुमारे 1450 किलोमीटर लांबीचा प्रवास करत ती बंगालच्या उपसागराला मिळते. या नदीचं एकूण पाणलोट क्षेत्र हे 3,19,810 चौरस किलोमीटर इतकं आहे. पाणलोट क्षेत्राचा विचार केला तर पाणलोट क्षेत्राच्या दृष्टीने या नदीचा भारतात दुसरा क्रमांक लागतो. पूर्णा, प्राणहिता, इंद्रावती, प्रवरा आणि मांजरा या नदीच्या उपनद्या आहेत. दुसरी महत्त्वाची नदी कृष्णा नदी. दक्षिण भारतातून वाहणारी ही प्रमुख नदी आहे. या नदीचा उगम महाबळेश्वर या ठिकाणी होतो. या नदीची एकूण लांबी 1280 किलोमीटर इतकी आहे. महाराष्ट्रात उगम पावणारी ही नदी पुढे कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या राज्यातून वाहत जात बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. मुखाजवळ या नदीचा प्रवाह 3 शाखात विभागला जातो. अधिक विस्तीर्ण आणि सुपीक प्रदेशामुळे या भागात त्रिभुज प्रदेशाची निर्मिती झालेली आहे. कोयना, भीमा, दूधगंगा, पंचगंगा, तुंगभद्रा, घटप्रभा, वारणा, वेण्णा इत्यादी या नदीच्या उपनद्या आहेत. कावेरी नदी दक्षिण भारतातील प्रमुख आणि पवित्र नदी. पश्चिम घाटातील ब्रह्मगिरी डोंगरावर या नदीचा उगम होतो. कर्नाटकात उगम पावणारी ही नदी पुढे तामिळनाडू राज्यातून 765 किलोमीटर प्रवास करत बंगालच्या उपसागराला मिळते. या नदीचे एकूण पाणलोट क्षेत्र हे 81,155 चौरस किलोमीटर इतकं आहे. जलसिंचनासाठी या नदीचा फार पूर्वीपासून उपयोग केला गेला. हेमवती, भवानी, लोकपावनी, अमरावती, सुवर्णवती इत्यादी या नदीच्या उपनद्या आहेत. आतापर्यंत सम्स ॲपच्या माध्यमातून या प्रकरणाचा पूर्वार्ध आपण अभ्यासला आणि 3 व्हिडिओच्या माध्यमातून या प्रकरणाचा उत्तरार्ध आपण जाणून घेतला. हा पाठ इथे संपला. या पाठावरील स्वाध्याय भूगोलच्या वहीत लिहून ठेवा. धन्यवाद.